आज 8 जून आहे आणि अजून सुद्धा जर आपण बघितलं तर मान्सून पुढे सरकलेला नाहीये। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मान्सून अजूनही पोहोचलेला नाहीये। मान्सूनची जर तुम्ही रेषा बघितली तर ती आपल्याला रखडलेली पाहायला मिळते, तिने प्रगती केलेली नाहीये। 29 तारखेला लास्ट मान्सूनची प्रगती आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्याच्यामुळे हा मान्सून पुढे कधी सरकणार आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या भागांना जर मान्सून पुढे सरकला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो। बंगालच्या उपसागरामध्ये एक सिच्युएशन जी आहे ती नेमकी कधी सक्रिय होऊ शकते हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही इमेज बघितली तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मान्सूनची रेषा महाराष्ट्रावर आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रावर जर तुम्ही बघितलं तर अजून सुद्धा विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये मान्सून पुढे सरकलेला नाहीये। जर तुम्ही बघितलं तर पूर्वेच्या बाजूला अनेक भागांमध्ये मान्सून पुढे गेलेला आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून मान्सूनची रेषा अजून गेलेली नाहीये। मान्सून रखडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे किंवा सरकारने सुद्धा आपल्याला याआधी सुद्धा सांगितलेलं आहे, कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे की 10 तारखेनंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण महाराष्ट्रात तयार व्हायला सुरुवात होऊ शकते आणि 12 तारखेनंतर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रामध्ये ज्या काही हालचाली तयार होणार आहेत, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मान्सून पुढे सरकायला आहे, कमी दाबाचं क्षेत्र मदत करणार आहे असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे 12 तारखेनंतर मुसळधार असा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे आणि हा पाऊस मान्सूनचा पाऊस असणार आहे। जून महिन्यामध्ये जसा पाऊस पडायला हवा तसा पाऊस अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पडलेला नाहीये। सरासरीच्या 108% जास्त पाऊस जूनमध्ये पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे खरा जो जूनचा पाऊस आहे तो पाऊस आपल्याला 12 तारखेनंतर पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। जीएफएस मॉडेल आपण पाहणार आहोत आणि जीएफएस मॉडेल म्हणजे आयएमडीने इमेजेस जारी केलेले आहेत की पुढच्या 10 दिवसांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती असू शकते, त्यानुसार आपल्याला समजायला मदत होणार आहे की 10 तारखेनंतर नेमकं कसं वातावरण महाराष्ट्रात असू शकतं। आता तुम्ही बघा, ही सिच्युएशन 9 तारखेला आहे। 9 तारखेला इतका मोठा बदल होणार नाहीये। 10 तारखेला तुम्ही बघा हळूहळू आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुम्हाला तिथे निळा कलर दिसेल, म्हणजेच काय तर या भागांमध्ये ढग तयार होतात, मुसळधार अशी पावसासाठी एक सिच्युएशन तयार झालेली आहे। 11 तारखेला तुम्ही जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू चक्राकार वारे दक्षिण भारताच्या दिशेला आपल्याला सरकताना पाहायला मिळतात। 12 तारखेला तुम्ही जर बघितलं तर कोकणामध्ये दक्षिण कोकण किनारपट्टीवर किंवा दक्षिण भारताच्या मध्ये सुद्धा पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होते आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे काही चक्राकार वारे आहेत, जी काही सिच्युएशन तयार झालेली आहे ती हळूहळू दक्षिण भारताच्या दिशेला येत आहे। 13 तारखेला बघा, जसं की मी सांगितलं होतं की 12 तारखेनंतर मान्सून सक्रिय होऊ शकतो। 13 तारखेला तुम्हाला दिसेल की दक्षिण भारतामध्ये किती मोठ्या हालचाली तयार होत आहेत। दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते हळूहळू दक्षिण भारताच्या दिशेने सरकत आहे आणि महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे। 14 तारखेला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की किती मोठ्या हालचाली महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सगळे दक्षिण कोकणाची जी किनारपट्टी आहे तिथे सुद्धा पावसासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे। त्याच्यामुळे 12 तारखेनंतर हा मान्सून सक्रिय होणार आहे। दक्षिण भारत असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर आपल्याला 12 तारखेनंतर पाहायला मिळू शकतो। सध्या मान्सून पुढे सरकत नसला, महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये रखडलेला मान्सून पाहायला मिळत असला तरी सुद्धा पाऊस काही थांबलेला नाहीये। मुंबई असेल किंवा आजूबाजूचा मुंबईचा परिसर असेल, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजून सुद्धा पाऊस पडतच आहे, पण हा पाऊस पेरणी योग्य पाऊस नाहीये असं सुद्धा आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे। कृषी विभागाने असं सांगितलेलं आहे की 12 तारखेनंतर पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होऊ शकते आणि तेव्हा तुम्ही पेरणी करू शकता, कारण पेरणी योग्य असा पाऊस तेव्हा पडणार आहे। ही काही पुढच्या 4 ते 5 दिवसांचा किंवा ओव्हरऑल हा जून महिन्याचा अंदाज होता की कशा प्रकारे मान्सून सक्रिय होऊ शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये आणि पेरणी तुम्ही कधी करावी। अजून काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।